जय शिवराय मित्रांनो. आता मी तुम्हाला एक विशेष प्रकारचे फुलं दाखवतोय. हे बघा. हे फुलं प्रामुख्याने कलर बनवण्यासाठी जुन्या काळी वापरल्या जायचे. आता जास्त करून वापरते नाही. हे कसले फुलं आहे माहिती आहे? पळस असतं ना, पळस, ज्याला 3 पानं असतात. हे बघा, त्या झाडाला हे फुलं उगत असतात. बघा किती भारी आहे ना. बघा बघा, वाव, किती ब्युटिफुल आहे. बॅकग्राऊंडची गरज वाटते का तुम्हाला काही? हे बघा बघा, बॅकग्राऊंडची गरज वाटते काही? किती भारी आहे बा त्यात आहे की नाही? बॅकग्राऊंडची गरज वाटली मित्रांनो. हे फुलं जुन्या काळी याच्यापासून कलर बनवला जायचा. हे जे आहे ना, हे आपला वराटा पाटा त्याच्यावर आहे ना, असं ते ठेसून वगैरे किंवा ते वराट्याने असं हे करून त्याचा कलर बनवला जायचा, रंग बनवला जायचा आणि रंगपंचमीच्या वेळेस वापरला जायचा. तुम्हाला माहिती होतं का? ज्यांना माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्या. हे बघून घ्या. हे पळसाच्या झाडाला उगता बरं का. हे बघ, पळसाचं झाड कसं असतं ते दाखवून देतो मी तुम्हाला. हे बघा, पळसाच्या झाडाला 3 पानं असतात. आता मी ठेवतो. हे बघा, हे 3 पानं. एका एका याला डक्षाला 3 पानं. हे बघा, 1 2 3. ती म्हण नाही का, कुठे जा पळसाला पाणी 3च. सो हे पळसाचं झाड आणि हे बॅकग्राऊंड. मित्रांनो, गाव म्हणजे स्वर्गाहून सुंदर असं सुख, आणि त्यात म्हणजे शेती, आपली हिरवीगार माती, हिरवीगार जशी शालू पांघरलेली बघा. आणि आकाश बघा, आकाश, सूर्य मावळताना. हे बघा बघा, किती भारी आहे ना हे दृश्य. गावाकडेच अनुभवायला भेटतं. हे बघ, हा चंद्र आहे बरं का, बघितला? तो तिकडे सूर्य मावळतो आणि चंद्र इकडून लगेच त्याची जागा घेण्यासाठी त्याच्या मागं पळत येत असतो. आणि ही बघा शेती, हिरवगार शेती मस्त. कशी वाटली मित्रांनो? प्रत्येकाची शेती असली पाहिजे. शेती म्हणजे जीवाचं सुख, जीवाचं रान, जीवाचं सगळं काही. जय शिवराय मित्रांनो. गावाकडील सूर्य मावळताना दृश्य बघा, किती भारी झालेलं आहे एकदम. वाव, किती ब्युटिफुल आहे ना. कसं वाटलं तुम्हाला? कसं आहे मग? मन धावतया तुझ्याच मग, तुझ्याचसाठी सावचित नाव येई तुझंच होटी. मित्रांनो, हे फूल बघून तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कळवा. बघा किती भारी दिसतंय ना. हे बघ, स्पेशल तेच बघा. आणि ते बघ, हे नाही, हे बघा मंडळी, हे आहे आपलं मक्केचं शेत बघा. वा. आणि हे इकडं काकान त्यांचं गव्हाचं शेत. जी पोळी खाता ना तुम्ही, या गव्हापासून बनत असते. मला ओंबी दाखवतो. ओंबी, ही बघा, ओंबी, गव्हाची ओंबी. ही ओंबी असते, त्याच्यातून तो निघत असतो. ओके. आणि ही आपली मक्का. बघा बघा, मक्याचं कणीस.
आता एवढी झालेली आहे, अजून थोडे दिवस लागेल मग चांगली होईल ती. मक्याचं काय बनतं माहिती आहे तुम्हाला? मक्का का जास्त प्रमाणात वापरली जाते आपल्याकडे, तर बघा मक्याचं बनत असते डाळबट्टी. डाळबट्टीत म्हणजे तुम्ही म्हणशाल फक्त डाळबट्टीच नाही, तर बघा त्याच्यापासून जे तुमचे पापड्स असतात, भरपूर प्रकारचे पापड्स आहे, त्यात मक्याचा वापर केला जातो. परत तुमचे जे याचे जे क्रंची म्हणजे कुरकुरी मिक्समध्ये जे प्रोडक्ट असतात कोणते पण राहू द्या, त्याच्यात तुम्हाला मक्याचे अंश दिसल म्हणजे दिसल, की त्यात मक्का यूज केली जाते. त्याच्याशिवाय ते प्रोडक्ट बनूच नाही शकत. मित्रांनो, हे काकान त्यांचे कांदे आणि ही विहीर खूप जुनी आहे. आणि हे पळसाचं सॉरी हे पिंपळाचं झाड पण खूप जुनं आहे बघा, आणि खूप उंच आहे बघा. इतकं टॉल आहे ना की जवळपास 40-50 फूट हाईट असेल त्याची बघा. समजून येत असेल तुम्हाला. हे खूप जुनं आहे आणि ऐतिहासिक पण आहे.